नामर्द आहेत, हे नामर्द आहेत, हे सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली, हे लाचार आहेत. यांनी महाराष्ट्राचं मराठी माणसाचं नुकसान केलेलं आहे. बरं का, मला जेव्हा ईडीनं अटक केली तेव्हा माझं वाक्य आहे, महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा म्हणून. प्रत्येक मराठी माणसाविषयी बोलणाऱ्या प्रत्येक संस्था संघटना व्यक्तीवरती हे हल्ले सुरू आहेत. आणि हे फार मोठं राष्ट्रीय कारस्थान. मुंबईचं गुजरातीकरण करायचं, उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला इथून कायमचं तडीपार हद्दपार करायचं. कालचा मराठी माणसावरच्या हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला पाहिजे. आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. उपमुख्यमंत्री आहेत 2, स्वतःला कसले मराठी समजताय तुम्ही, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, ते भारतीय जनता पक्षाची भूमिका जी आहे ते पुढे नेतील. भारतीय जनता पक्षाची भूमिका महाराष्ट्रातून मराठी माणसाला नष्ट करण्यासंदर्भातली आहे. लाज वाटली पाहिजे सगळ्यांना, मराठी म्हणून आपण स्वतःला म्हणून घेता. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र हा. आणि काय अवस्था आहे मराठी माणसाची. बोला. सत्तेचा हा गैरवापर, सत्तेची मस्ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव, भारतरत्न यांच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा अपशब्द काढतात आणि त्याविरुद्ध आवाज उठवलेला राजकीय पक्ष संघटनांवरती असे हल्ले केले जातात. ही सत्तेची मस्ती आहे. पण ही मस्ती जी आहे, इतिहासामध्ये असे अनेक दाखले आहेत. हुकुमशाही आणि असे मस्तवाल लोक हे नष्ट झालेले आहेत.